नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल दुपारनंतर तुळजापूर शहरातील जिथं कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्यात नजीकच्या चौकात तुफान हाणामारी आणि राडा झाला आहे. कारण काय होतं तर तिथं जे एक रस्त्याचं काम चालू आहे त्या रस्त्याच्या कामाच्या तिथं तुळजापूर नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले उमेदवार आणि ड्रग तस्करी संबंधितील आरोपित विनोद उर्फ पिंटू गंगणे आणि महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर दोघात तू मयमय झाली. पुढं ही शाब्दिक चकमक वाढत गेली आणि तिचं रूपांतर हाणामारीत झालं. या हाणामारीमध्ये जे काही दोघांचेही समर्थक होते त्यात काहींच्या हाती कोयते होते. या धुमचक्रीत कोणीतरी हवेत गोळीबार केल्याचं पण सांगितलं जात आहे आणि त्याचा आरोप धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले धीरज पाटील यांनी केला. त्याला गोळीबार झाल्याचा त्यांनी स्पष्ट आरोप केला आहे. त्यात इथं जी धुमचक्री चालू होती त्याचा व्हिडिओ पण बऱ्याच जणांनी काढला असून व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल पण झाला आहे. आणि त्या व्हिडिओच्या ह्याच्यात त्यात जिथं ही घटना घडली आली आहे तिथं बंदुकीच्या गोळीची पुंगळी पण दिसून येत असल्याचं छायाचित्र पण प्रसिद्ध झालेलं आहे. राजकारणात वैचारिक मतभेद असावे ते असतात पण आताच्या राजकारणात फार मनभेदापर्यंत हे गेलं आहे. मनभेद असले काय घडू शकतं आणि त्याचं पुढं काय होतं हे आपण खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात सतत वाकयुद्ध सुरू असतं त्यावरून जाणून आहातच. त्याला कारण आहे ते काय पवनराजे निंबाळकर यांचं हत्या आणि या हत्येमुळं त्या दोन कुटुंबात टोकाचे असे मनभेद आहेत आणि ते राहणार पण एवढं मात्र निश्चित आहे. कालच्या या घडलेल्या हाणामारीच्या घटनेत महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर मगर यांचे पुतणे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्यात कोयत्यानं वार झालेला असून त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतं परंतु धोका टळलेला नाही असं काहींचं म्हणणं आहे. यावरून असंच दिसतं की तुळजापूर शहरात पोलिसांचं काहीच चालत नाही. पोलीस हे कुणाचे तर बगलबच्चे असल्यासारखं वागतात आणि त्यामुळे हे असे प्रकार घडत आहेत. आता काल घटना घडल्यामुळे तुळजापूर ते नळदुर्ग हा जो मार्ग आहे तो त्या मार्गावरील वाहतूक 2 तास ठप्प झाली होती. पोलिसांनी मग जास्तीची कुमक मागवून परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी झाली. आता या प्रकरणी
काल रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. आज तो होईल अशी चिन्ह आहे. या प्रकरणी तुळजापूरच्या माजी नगराध्यक्षा ॲडव्होकेट सो मगर यांनी तुळजापूरचे आमदार, भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर अगदी घणाघाती टीका केली असून तुळजापूरला बिहारचं स्वरूप आणण्याचं जे काम केलं, पुण्याचं काम राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं असल्याचं त्यांनी आपल्या कालच्या टीकेत केलेलं आहे. असो, या तुळजापुरात कष्ट न करता जे भाविकांकडून अमाप पैसा येतो, त्यातून मग तेथील जी तरुण युवक आहेत त्यांना कशाचंही काही धरबंद राहिलेलं नाही, असंच ह्या घटनेवरून दिसतंय. आता हे प्रकरण जास्त चिघळू नये एवढीच अपेक्षा. धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी या आठवड्यात लोकसभेत जी पुरवणी मागण्यासंदर्भात चर्चा सुरू होती, त्यात शेतकऱ्यांचा प्रश्न पोटतिडकीनं मांडला. महाराष्ट्रात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावरही त्यांनी आपल्या भाषणातून सभागृहासमोर परिस्थिती मांडली. ते दर अधिवेशनात गंभीर अशा प्रश्नावर चर्चा करत असतात. मग त्यांच्या चर्चेवर इकडं धाराशिवमध्ये ट्रोल करणारी मंडळी पण आहे. काल एका सदग्रस्तांनी जी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे, त्यात धाराशिव जिल्हा सहकारी बँक आणि तेरणा कारखान्याचं वाटोळं कोणी हे वाटोळं करण्यात आणि तिथलं हे करण्यात खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचाच हात असल्याचं म्हटलं आहे. मात्र हे करताना त्यांनी कैलासवासी पवनराजे निंबाळकर ह्याच्यावर पण बोट ठेवलं आहे. पण पवनराजे निंबाळकर ज्या काळी धाराशिव जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून काम पाहत होते, त्या काळात त्यांनी बँकेचा कारभार कसा केलाय हे कैलासवासी वैकुंठभाई मेहता हे मानाचे असे जिल्हा सहकारातील बँकांना पुरस्कार दिले जातात. ते जवळपास 4 पुरस्कार त्यांच्या काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मिळालेले होते. जो काही बँकेत घोटाळा झाला, त्या घोटाळा करण्यासाठी पवनराजेंना कोणी प्रवृत्त केलं हे त्या सदग्रस्तांनी त्या पोस्टमध्ये लिहिलं नाही. कारण ते सदग्रस्त सध्या पवनराजे यांचं नेतृत्व, त्या काळी नेतृत्व करणाऱ्या नेत्याने त्यांना हे करायला लावलं असं स्पष्ट मत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं आहे. हे याकडं त्या अण्णांनी दुर्लक्षच केलेलं आहे असं दिसतं आणि त्यामुळं त्यांनी ही पोस्ट परवा खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर लोकसभेच्या सभागृहात पुरवणी मागण्यावर शेतकऱ्याच्या प्रश्नी बोलले, त्यावर त्यांनी ती पोस्ट केलेली आहे. असो, हे चालतच राहणार. की आपल्या देशातील जवळपास 60 ते 70% लोक ही शेती या व्यवसायावर त्या ठिकाणी अवलंबून आहेत आणि त्या शेतीसाठी जोपर्यंत आपण सिंचनासाठी मुबलक पाणी, वीज आणि जो शेतकरी त्या शेतात राबून कष्ट करून पीक पिकवतो, त्यानं पिकवलेल्या माल उत्पन्नाला त्या ठिकाणी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित त्या ठिकाणी त्याला हमीभाव जोपर्यंत मिळणार नाही, तोपर्यंत मला वाटतंय आपण जे 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न त्या ठिकाणी बघतोय ते आपण कधीही गाठू शकणार नाही. सभापती महोदय, मी कायम ऐकतो की आपण इतके मोठे हायवे बनवले, इतक्या मेट्रो बनवल्या,
ह्या हायवेसाठी 70,000 कोटी, त्या हायवेसाठी 1,00,000 कोटी. सभापती महोदय, पण मला वाटतं अटल बिहारी वाजपेयीजींचंच त्या ठिकाणी विजन होतं नदीजोड प्रकल्प. मला वाटतं नदीजोड प्रकल्पाच्या बाबतीत आपण मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून बजेटमध्ये तरतूद करून त्या शेतकऱ्याला शाश्वत पाणी त्या ठिकाणी का उपलब्ध करून देत नाही. मला वाटतं हा माझा सरकारच्या पुढे प्रश्न आहे. सभापती महोदय, आपण बघितलं असेल ज्या वर्षी चांगला पाऊस होतो आणि शेतकऱ्याचं त्या ठिकाणी पीक पिकतं आणि प्रचंड प्रमाणात उत्पन्न येतं, उत्पन्न आल्याच्या नंतर शेतकऱ्याला योग्य जर भाव मिळाला तर आपण त्या वर्षी बघा किराणाचं दुकान असेल, सोनाराचं दुकान असेल, गाड्याची दुकानं असतील, सगळी जोरात त्या ठिकाणी चालू असतात. पण ज्या वर्षी शेतकऱ्याचं पीक पिकत नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही, त्या वर्षी मात्र ही सगळे व्यवसाय करणारी लोक त्या ठिकाणी माशा मारत बसलेली असते. म्हणून माझी विनंती आहे की शेतीकडे बघत असताना जो दृष्टिकोन सरकारचा आहे तो दृष्टिकोन त्या ठिकाणी बदलणं गरजेचं आहे. ती शेती नफ्याची, ती शेती फायद्याची कशी करता येईल ह्याच्यासाठी सरकारने त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मूळ चिलवडी तालुका जिल्हा धाराशिव येथील रहिवाशी, व्हिडिओ म्हणून सेवानिवृत्त झालेले नंदकुमार जाधव यांच्या पत्नी, ज्या शेतीत सतत वेगवेगळे प्रयोग करतात आणि शेती अगदी मन लावून करतात, त्या सुरेखा नंदकुमार जाधव यांना मिलेनियर फार्मर्स ऑफ इंडिया यांच्याकडून त्यांनी शेतीत केलेल्या कामाबद्दल त्यांचा 9 डिसेंबरला नवी दिल्ली येथे पोखराच्या मैदानावर जाहीर सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री अजय मिश्रा यांच्या हस्ते सुरेखा नंदकुमार जाधव यांना सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. सुरेखा जाधव यांचा झालेल्या या गौरवाबद्दल, त्यांच्या सत्काराबद्दल आपल्यांना यूट्यूब चॅनल त्यांचं अभिनंदन करतं. आणि त्यांनी शेतात जे ते राबतात आणि शेतातून भरघोस असं उत्पन्न मिळवतात, त्याचं आदर्श इतरही महिला शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी घ्यावा एवढीच अपेक्षा. आज आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.